मित्रांनो, नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. आपण महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल सर्वजण ज्ञात आहोतच. तरी पण मला एक अतिशय चिंतनशील आणि महत्त्वाच्या विषयावर आज असं बोलावं वाटते की खरंच भारताची राज्यघटना इतकी निर्दयी आणि कठोर आहे का? तर ह्या विषयावर मला का बोलावं वाटलं याचं कारण असं आहे की आपण पाहतोय मागच्या काही वर्षापासून, काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचं जे काम चालू आहे, मराठा आरक्षणासाठी लोकांचे जीव जात आहेत. त्यातच इकडे धनगर आरक्षणसुद्धा पेटलेलं आहे. मराठा आरक्षणासोबत धनगर आरक्षणासोबतच अन्य वेगवेगळ्या राज्यांमध्ये चाललेली वेगवेगळ्या जात समुदायाची आरक्षणाची मागणी, त्यातच महाराष्ट्रामध्ये चालू असलेली अबकडची मागणी, असे सगळेच विषय देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरक्षणाच्या माध्यमातून असतील किंवा तिथल्या लोकांच्या न्याय हक्काच्या माध्यमातून असतील, असे वेगवेगळे इश्यूज जे आहेत, विषय जे आहेत, हे प्रमोट करण्यात आलेले आहेत. आणि हे सगळे विषय भारताच्या राज्यघटनेशी संबंधित आहेत. आणि ह्या सगळ्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून, ह्या सगळ्या विषयांना प्रमोट करून, या सगळ्या विषयांचा गवगवा करून, या सगळ्या विषयांना इतकं महत्त्व देण्यात आलेलं आहे की भारताची राज्यघटना किती कुचकामी आहे, म्हणजे भारताची राज्यघटना किती निर्दयी आहे, किती कठोर आहे, तिच्यामध्ये सुधारणा करणं किती गरजेचं आहे, म्हणजे किती अवघड आहे. एखाद्या जात समूहाला जर आरक्षण मिळवायचं असेल किंवा त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवायचे असतील तर भारताची राज्यघटना ते मिळवू देत नाही, किंवा ते मिळवत असताना भारताच्या राज्यघटनेमध्ये किती कठोर कलम करून ठेवलेली आहे की ज्यामुळे त्या लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकार सहजासहजी मिळवता येत नाहीत. अशा पद्धतीचा नेरेटिव्ह, एक वातावरण तयार करण्याचं काम देशामध्ये चालू आहे. कारण 2014 पासून ते 18 पर्यंत भारताची, 2014 पासून ते 23 पर्यंत भारताच्या राज्यघटनेमध्ये अशी कुठलीच गोष्ट वर्तमान भारत सरकारने सोडली नाही की तिचा प्रोपोगंडा बनवून हे संविधान संपुष्टात आणता येईल. पण सर्वात मोठी बातमी ही आहे की बाब ही आहे की भारताच्या राज्यघटनेची सर्वात मोठी जणीची बाजू की एवढं सगळं करूनही भारताच्या वर्तमान सरकारला, RSS प्रणित जे BJP सरकार आहे, यांना भारताची राज्यघटना पूर्णपणे बदलता आली नाही आणि ती येणार पण नाही. त्यासाठी देशामध्ये आंतरिक शीतयुद्धाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. म्हणजे आंतरिक युद्ध कसं की जाती जातीमध्ये युद्ध पेटवून द्यायचं, रक्तपात झाला पाहिजे, आणि मग कॉन्स्टिट्यूशनल इमर्जन्सी निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये आज संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे की ज्याच्यामुळे आंतरिक रक्तपात होईल. म्हणजे आता जसं इकडं OBC मराठ्यांमध्ये भांडणं लावण्यात आलेली आहेत, तिकडं अबकडच्या नावाने मातंग समाजाने सुरुवात केलं, त्याच्यामध्ये SC आणि त्यांच्यामध्ये काही भांडणं लावण्यात आलेली आहेत. अन्य राज्यांमधलं उदाहरण घेतलं आपण तर तिकडं पाटीदारांच्या आंदोलनासाठी असेल किंवा मिझोराम, नागालँड, अन्य प्रत्येक राज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल इश्यू घेऊन, म्हणजे भारताच्या राज्यघटनेशी रिलेटेड इश्यूज घेऊन लोकांमध्ये भारताच्या राज्यघटनेबद्दल घृणा आणि निराशा निर्माण करण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. म्हणून मी म्हणत होतो की खरंच भारताची राज्यघटना इतकी निर्दयी आणि कठोर आहे का, यावर सुद्धा चर्चा होणं फार गरजेचं आहे.
कारण भारताची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली किंवा संविधान सभेने लिहिली तत्कालीन भारताच्या, म्हणून आपण तिचं डोळे झाकून समर्थन करणं इतका सुद्धा आंधळा मी नाही. तरी पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधान कोणतेही असो, ते भारताचेच संविधान म्हणून नाही तर जगातल्या कुठल्याही देशाच्या संविधानाचा जर आपण अभ्यास केला तर ते संविधान त्या देशातील लोकांच्या न्याय हक्काच्या आड कधीही जात नसतं. लोकांच्या न्याय हक्काच्या आड कोण जात असतं तर सरकार जात असतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते की लोकांच्या न्याय हक्काच्या आड जर सरकार येत असेल तर त्याच्या विरोधामध्ये बंड करण्याची क्षमता आपण ठेवली पाहिजे. त्यामुळे सरकार आणि राज्यघटना ह्या दोन, माझ्या मते मला असं वाटतं की जरी एकाच घरामध्ये राहणाऱ्या गोष्टी असल्या तरी त्या दोन एकमेकाच्या कट्टर शत्रू आहेत, असं वर्तमानामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण घटनेमध्ये जे दिलेलं आहे ते राज्यकर्ते लोकांना पर्यंत पोहोचू देत नाहीत. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये राज्यकर्त्यांचा स्वार्थ दडलेला आहे आणि त्यांना त्यांच्या स्वार्थापोटी लोकांना पेटवायचं आहे, लोकांना उद्ध्वस्त करायचे, लोकांना मारून टाकायचे, लोकांचे संसार उद्ध्वस्त करायचे आहेत, जे मागच्या 60 वर्षामध्ये तेच झालेलं आहे. लोक जी मागणी करतात ती घटनेत असणारी मागणी आहे आणि घटनेत असणारी मागणी जर त्यांना हवी असेल आणि तुम्ही जर ती देण्यामध्ये आड येत असाल तर लोकांना मी सांगतो की तुम्ही घटनेला दोष देऊन फायदा नाही. तर घटनेच्या आड येणारे हे जे राजकीय लोक आहेत यांना त्याच्यामध्ये दोष देणं काळाची गरज आहे. पण तसं होताना दिसत नाही. बऱ्याच प्रमाणामध्ये मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षण करणाऱ्या लोकांना मराठा आरक्षण न देण्यामागे कोणाचा हात आहे, खरंच घटनेमध्ये असे काही कठोर प्रोव्हिजन्स आहेत का, कठोर कलम टाकण्यात आलेले आहेत का घटना आपल्याला आरक्षण देऊच शकत नाही, यावर मराठा लोकांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रबोधन झालेलं आहे आणि त्यांना आता हे कळालेलं आहे की घटना आपल्याला आरक्षण देऊ शकते. कारण घटनेत तसे प्रोव्हिजन आहेत. कुठल्याच देशाची घटना, कुठल्याच देशाची, जगामध्ये 192 देशामध्ये घटना आहेत, त्यांच्या स्वतंत्र घटना आहेत, राज्यघटना. जशी भारताची राज्यघटना आहे, जगातल्या 192 देशामध्ये अशा राज्यघटना आहेत आणि त्या राज्यघटना त्या देशातील लोकांच्या कल्याणासाठीच बनवण्यात आलेल्या आहेत. पण याच्यात प्रश्न असा निर्माण होतो की राज्यघटनेमध्ये जे लोकांचं कल्याण दिलेलं आहे हे लोकांचं कल्याण लोकांपर्यंत न पोहोचू देणारी एक पॉलिटिकल सिस्टम राज्यघटनेमध्ये निर्माण केलेली आहे. आणि ही जी पॉलिटिकल सिस्टम आहे ही पॉलिटिकल सिस्टम लोकांना घटनेपासून दूर ठेवण्यामध्ये नेहमीच यशस्वी झालेली आहे. त्यामुळे घटनेबद्दल लोकांच्या मनामध्ये जी आत्मीयता निर्माण व्हायला पाहिजे, लोकांच्या मनामध्ये जो आदर निर्माण व्हायला पाहिजे, लोकांच्या मनामध्ये जी भावना निर्माण व्हायला पाहिजे ती भावना निर्माण झाली नाही. याचं कारण असं आहे की कुठल्याही राज्यकर्त्याला लोककल्याणापेक्षा स्वतःचं वर्चस्व निर्माण करून लोकांचं शोषण करणं हे घटनेच्या रक्षणापेक्षा महत्त्वाचं वाटतं. जसं हिटलरनी केलं तशाच पद्धतीची हिटलरशाही जीवन जगण्याची जी इच्छा आहे ही प्रत्येक राजकारण्यांची असते, जर त्याच्यामध्ये सामाजिक नैतिकतेचा अभाव असेल तर. त्यामुळे भारताची राज्यघटना ही इतकी लवचिक आणि ठिसूळ म्हणू आपण तिला आहे की तिच्यामध्ये सहजासहजी कुठलेही बदल करून कुठल्याही समाजाला त्यांचा एक प्रोटोकॉल ठरवून त्यांचा न्याय देण्यासाठी ती सक्षम असते. म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांचं एक नेहमीच उदाहरण देत असतो की संविधान कितीही चांगलं जरी असलं आणि ते जर चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेलं तर त्याचा वापर हा चुकीचाच होतो. आणि संविधान कितीही वाईट असू द्या आणि ते जर चांगल्या लोकांच्या हातामध्ये गेलं तर त्यांचा चांगलाच वापर होतो. त्याच्यामुळे भारताची राज्यघटना वाईट आहे असं आपल्याला म्हणताच येत नाही. भारताची राज्यघटना कठोर आहे, निर्दयी आहे,
असं आपल्याला म्हणताच येत नाही. तो एक डॉक्युमेंटरी दस्तावेज आहे. अरे इथे जिवंत माणसाला पाजर फुटत नाही, त्याला अश्रू फुटत नाहीत. आज मनोज जरांगे पाटील 3, 4, 5 दिवस झालं त्या व्यक्तीने पाणी त्याग केलेला आहे. त्यांचे नातेवाईक, गावातली लोक, समाजातली लोक, कुटुंबातली लोक हाहाकार करतायत. तिथं रडतायत, जाऊन त्यांना पाणी घेण्याची विनंती करतायत. बरं, हे मनोज जरांगे पाटलाचं तरी द्या सोडून, त्यांचा उपोषण चालू आहे. आत्तापर्यंत हजारो मराठा तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांची घरदारं उद्ध्वस्त झालेली आहेत, त्यांचं संसार उद्ध्वस्त झाले, कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. हा मराठा आरक्षणाचा विषय झाला. याच्या अगोदर सुद्धा देशामध्ये अशी भरपूर आंदोलनं झालेली आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेतकऱ्यांना चिरडून मारून टाकण्यात आलं. हे सगळं कशासाठी चालू आहे? तर जितकं होईल तितकं भारताच्या राज्यघटनेला बदनाम करण्यासाठी चालू आहे. भारताची राज्यघटना इतकी कठोर नाहीच. कोणाचीच आई, भारताची राज्यघटना ही आपली आई आहे. आणि मला वाटत नाही की जगातल्या कुठल्याही व्यक्तीची आई स्वतःच्या डोळ्याने आपल्या लेकराचा मृतदेह पाहिल. कुठलीच आई पाहत नाही. पण त्या आईच्या आडून कारभार करणारे जे राक्षस आपण त्या पार्लमेंटमध्ये नेऊन बसवलेले आहेत ना, हे राक्षस निर्दयी लोक आपला जीव घेत आहेत. त्यामुळे भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला दिलेले हक्क आणि अधिकार आहेत, हे आपल्याला मिळत नाहीत. भारताची राज्यघटना फार ठिसूळ आहे, फार कडक आहे. मी म्हणतो ना, मराठा लोकांना आरक्षण द्यायचं जर राजकीय लोकांना आज ठरवलं तर परवाच्या दिवशीपर्यंत त्याच्यावर ऑर्डिनन्स निघून जातो. 3 दिवसामध्ये आरक्षण मिळतं. 3 दिवसामध्ये आरक्षण मिळतं. आता याच्यामध्ये काही लोक पार्लमेंटचे राजीनामे देण्याच्या प्रोपोगंडा करत आहेत, काही विधानसभेचे राजीनामे देण्याचे प्रोपोगंडा करत आहेत, काही ग्रामपंचायतीचे राजीनामे देत आहेत. अरे मित्रांनो, असे राजीनामे द्यायचे होते तर तुम्ही गेलेत तिथं कशासाठी? राजीनामा देणं हे सोल्युशन नाही. तुम्ही ड्राफ्ट तयार करा. तुम्ही ड्राफ्ट तयार करा आणि पार्लमेंटमध्ये जाऊन मांडा. पार्लमेंटला सांगा, पार्लमेंट बंद पाडा 2 दिवस. तशी ती चालतच नाही, त्याच्यामुळं बंद पाडणं गरजेचंच आहे. कारण पार्लमेंट चालत नाही. 365 दिवसामध्ये मोदी सरकारने फक्त 84 दिवस पार्लमेंट चालली. यावर्षी तर 63 दिवस पार्लमेंट चालली. लाज वाटायची गोष्ट आहे. खासदाराचे, आमदाराचे पगार चालू आहेत, सगळी यंत्रणा चालू आहे, सगळा देशाचा खर्च चुराडा चालू आहे, पार्लमेंट चालू नाही है ना. बाबासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये असताना 365 दिवसापैकी माझ्या मते 1950चं उदाहरण आहे. भारताची पार्लमेंट 288 दिवस चाललेली पार्लमेंट आहे. ती पार्लमेंट आज 88 दिवस सुद्धा वर्षाला चालत नाही. ही किती मोठी शोकांतिका आहे. कारण इथल्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये लोकांच्या कल्याणाप्रती जी भावना असायला पाहिजे, खरं तर घटनेच्या अगोदर राज्यकर्त्यांच्या मनामध्ये आईची भावना असायला पाहिजे, जी सम्राट अशोकामध्ये होती. या राज्यातला प्रत्येक मुलगा हा माझा मुलगा आहे, या राज्यातली प्रत्येक मुलगी ही माझी मुलगी आहे, या राज्यातला प्रत्येक नागरिक हा माझा मुलगा आहे. ही भावना जी अशोकामध्ये होती, ती भावना भारतीय राज्यकर्त्यांमध्ये निर्माण होऊ शकली नाही. म्हणून हे राज्यकर्ते मनोज जरांगे पाटलासारख्या व्यक्तीचा इतका निर्दयीपणे छळ करत आहेत, त्रास देत आहेत. आज अन्न पाण्याचं त्याग करून तो माणूस 5 दिवस झालं जिवंत आहे, पण इथल्या निर्दयी राज्यकर्त्यांना त्याची किंमत नाही. म्हणून मित्रांनो सांगतोय, निर्दयी राज्यकर्ते बदला. भारताची राज्यघटना आपली आई बनवून कालही तयार होती, आजही तयार आहे आणि उद्याही तयार होईल, उद्याही राहील. त्यामुळे निर्दयी राज्यकर्त्यांना बदलल्याशिवाय आपल्याला आपल्या आईचं खरं रूप कळणार नाही. आपली आई आपल्यासाठी कालही तेवढीच प्रेमळ होती, आजही तेवढीच प्रेमळ आहे आणि उद्याही तेवढीच प्रेमळ राहील. पण अस्मितेचा विषय बनवून ठेवला आहे.
या नालायक राज्यकारणी लोकांनी. त्याच्यामुळं यांना बदलण्याची गरज आहे. भारताची राज्यघटना आपल्या न्याय आणि हक्कासाठी कधीही सक्षम आहे, कधीही सक्षम आहे आणि राहील. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.